पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते। यावेळी बाळ शिवाजींचा पाळणा हलवत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। तर तिकडे नागपूरमध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला। महालच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना देण्यात आली। दत्ता शिर्के आहे जे संयोजक आहेत। काय सांगाल, उत्साहाचे वातावरण संपूर्ण देशभरात आहेत, राज्यात आहे, कसं बघता? काय यावर्षी एक आगळी वेगळी जी आहे ते चित्र आपण निर्माण केलेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची ही 396वी जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे दैवत आहे आणि दैवताची जयंती आहे तर ती मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे, उत्साहात साजरी केली पाहिजे। कारण छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण काय असतो हे सगळ्या युवकांना माहीत आहे आणि तो इतिहास सगळ्यांना माहीत असल्या कारणामुळे हा जो तरुणाईचा जल्लोष आहे मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे। शिवराज्याभिषेक सोहळा समिती पण मोठ्या उत्साहात हा म्हणजे कार्यक्रम साजरा करत आहे आणि आमच्याकडे सकाळी 5 वाजता पालखी निघाली। पालखीनंतर पालखी चौकात आल्यानंतर महाराजांना दुग्धाभिषेक करण्यात आला, त्यानंतर माल्यार्पण करण्यात आला, आरती झाली आणि त्याच्यानंतर हा पूर्ण जल्लोष सुरू आहे। माझा मुलगा 6 महिन्यांचा होता मोठा, तो आता 11 वर्षांचा आहे। तेव्हापासून मी इथे येते आहे। उद्देश फक्त हाच आहे की आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहे आणि हा उत्साह, हा शिवजयंतीचा उत्साह मिस नाही करायचा आहे आम्हाला। त्यामुळे आम्ही दरवर्षी शिवजयंतीला आणि शिवराज्याभिषेक दिनला आम्ही दोन्ही वेळेस महाराजांच्या वेशेमध्ये माझ्या दोन्ही मुलांना घेऊन येते आणि साजरा करते। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मौतुरे, जय महाराष्ट्र नागपूर। तर तिकडे दिल्लीच्या आग्र्यामध्ये आग्र्याचा ऐतिहासिक लाल किल्ला असलेल्या लाल किल्ल्यावरती छत्रपती